आता आणखीनही महत्त्वाच्या 25 घडामोडींचा आढावा घेऊया। उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडमध्ये इफ्तार पार्टीमध्ये सहभागी। शहरातील देगलूर नाका भागामध्ये पवित्र रमजान महिन्याच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांकडून इफ्तार पार्टीचं आयोजन। यावेळेला प्रमुख नेत्यांची उपस्थिती। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल। आम्ही वचन दिले आणि दिलेल्या वचनापासून आम्ही फारकत घेणार नाही। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंचं वक्तव्य। माझं पुनर्वसन करा, सुजय विखे यांची माहितीमधल्या आमदारांकडे मागणी। तुमचं पुनर्वसन निश्चित होईल, जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांचं आश्वासन। लोकसभेत महायुतीची पिछेहाट झाली तेव्हा मवियाचे 4-5 मुख्यमंत्री तयार झाले। अनेकांनी मंत्रालयामध्ये जाऊन आपली कार्यालय बघितली, मात्र विधानसभेचा कौल त्यांना समजला नाही। सुनील तटकरेंची मवियावर टीका। बच्चू कडूंकडून तिसऱ्या दिवशी अन्नत्याग आंदोलन मागे। मंत्री भरत गोगावले यांच्या मध्यस्थीनंतर बच्चू कडू यांच्याकडून आंदोलन स्थगित। सरकार दिव्यांगांसाठी सकारात्मक निर्णय घेईल, गोगावलेंची प्रतिक्रिया। मुंबईतल्या रस्त्यांच्या कामामध्ये महाघोटाळा। आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पुन्हा पत्र। दोषींवर कडक कारवाई करा, आदित्य ठाकरेंची मागणी। जयंत पाटील लढाऊ माणूस नाही, ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत। जयंत पाटील आता घरघर लागलेला माणूस, गोपीचंद पडळकरांचा निशाणा। नांदेडमध्ये जीबीएसचे 4 रुग्ण आढळले। डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू। 4 पैकी 3 रुग्ण प्रौढ तर 1 लहान मुलाचा समावेश। पुणे जिल्हा परिषदमधील लाचखोर वरिष्ठ अधिकारी निलंबित, तर इतर 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निलंबनाबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला। 3 वरिष्ठ अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते। रायगडच्या श्रीवर्धनमध्ये बोगस डॉक्टरनं दिल्या गर्भपाताच्या गोळ्या। रक्तस्रावामुळे तरुणीची प्रकृती बिघडली। बोगस डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल। नागरिकांमध्ये आरोग्य विभागाच्या विरोधात संताप। अहिल्यानगरमध्ये डांबून ठेवलेल्या जळगावमधील धरणगावच्या 15 ऊसतोड मजुरांची सुटका। ऊसतोडीच्या नावाखाली मजुरांना डांबून ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर। अकोल्यामधल्या एका सायकलच्या दुकानातून 1,15,00,000ची रोकड जप्त। जप्त केलेली रोकड हवाल्यामार्फत आल्याचा पोलिसांना संशय। बेहिशेबी मालमत्तेची नागपूरमधील आयकर विभागाला माहिती दिली, पोलिसांची प्रतिक्रिया। बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस। शहराच्या अनेक भागामध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी। शनिवारी संध्याकाळी शहराच्या अनेक भागात पाऊस।